रामपूर नावाच्या गावात शांती आपल्या मुलगी लक्ष्मी सोबत मिळून राहायची. मुलीला वाढवण्यासाठी त्या गावातच श्रीमंतांच्या घरात घरातलं काम, स्वयंपाकघरातलं काम करत असं आलेल्या पैशात आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. आपल्या मुलीसाठी जेवण बनवून दररोज सकाळीच कामावर चालली जायची. शांती परत संध्याकाळी यायची. दररोज सारखं त्या दिवशी सुद्धा शांती आपल्या मुलीसाठी सगळी तयारी करून कामावर जात असते. घराच्या बाहेर उदास बसलेल्या लक्ष्मीला बघून तिला असं विचारते, काय झालं बेटा, इकडे बसली आहे, खेळायला नाही जाते? ते आई कसं सांगू, ते समजत नाही आई. बोल बेटा तू, मी समजून घेईल. मी खेळण्यासाठी राधाच्या घरी गेलेले ना, ती राधाची आई राधाला बोलवून मला ऐकू येईल असं का त्या पनोती सोबत फिरते आहे. तिच्या सोबत नको खेळू, हे कितीदा सांगितलं तुला. जन्म झाल्यावर ती आपल्या वडिलांना खाऊन गेली असं बोलत होती. खरंच पप्पा माझ्यामुळे मेले का? नाही बेटा, त्याचं कारण तू नाही, माझं बिननशीब आहे बेटा. ठीक आहे, आजपासून तू पण जिकडे मी काम करते तिकडे माझ्यासोबत चल, तिकडे राहून खेळ. आपल्या मुलीला घेऊन आपल्या कामाच्या जागेवर जाते शांती. घरातल्या कामात व्यस्त असते तर लक्ष्मी आत खेळत तिकडे मालकिनीच्या मुलांच्या खोलीत पोहोचते. ते बघून मालकीन लक्ष्मीला ओरडते. लक्ष्मी रडत बाहेर येते. ते बघून शांती मुलीजवळ जाऊन काय झालं असं विचारते. त्यावर लक्ष्मी असं बोलते, खेळता खेळता मी त्यांच्या मुलांच्या खोलीत गेले. तिकडे थंडी हवा देणारा एक टेबल फॅन आहे. चांगलं वाटलं म्हणून तिकडेच होती. मालकिनीने मला बघून रागवलं. अच्छा, हे चुकीचं आहे ना बेटा, नाही जात, असं नाही करायचं. इकडे काम करायला आलो आहे ना, म्हणून आपलं काम बघावं लागेल. तू घरी जा, मी काम करून येतेच. आपल्या आईच्या बोलण्यानुसार लक्ष्मी तिकडून रडत चालत चालत घरी जाते. तिला एक साधू बाबा दिसतात. लक्ष्मीला आपल्या जवळ बोलवून ते साधू असे बोलतात, काय झालं बेटा, का रडते आहेस? साधूंनी असं विचारताच लक्ष्मी सगळं काही सांगते. हा तर अशी गोष्ट आहे, तू दुःखी नको होऊ, मी तुझ्या घरी येतो, चल. असं साधू लक्ष्मीच्या मागे तिच्या घरी जातात. तिकडे साधू आपल्या मंत्रशक्तीने एक सोनं आणि एक चांदीच्या टेबल फॅनला प्रकट करतात. याचा उपयोग करून तुझा सगळा त्रास दूर कर. असं बोलून तिकडून चालले जातात. लक्ष्मी साधूंनी दिलेल्या टेबल फॅनला ऑन करते. ऑन करताच पंख्यातून हव्यासोबत थंड वातावरणासोबत सोनं पण येत असतं. ते बघून लक्ष्मी आश्चर्यचकित होते. असं चांदीच्या टेबल फॅनला सुद्धा ऑन करते. त्याच्यातून पण हवेसोबत बर्फासारखं चांदी येत असते. तिकडे जे काही होत असतं ते सगळं बघून लक्ष्मीला काय होतं आहे ते न समजता आश्चर्यचकित होऊन भीती पण वाटते. लवकर दोघं टेबल फॅन बंद करते. ते घेऊन घाबरून लपवून देते. बाहेर येऊन खाली पडलेल्या सोनं आणि चांदीला पण एका भांड्यात घाबरून लपवून देते. लक्ष्मी शॉकमधून बाहेर यायच्या आतच संध्याकाळ होते. काम संपून घरी पोहोचते शांती. बेटा लक्ष्मी, कुठे आहेस बेटा? असं शांती लक्ष्मीला बोलवते. लक्ष्मी आपल्या खोलीतून एकदम चुकीचं काम केलं आहे असं चालत येत असते. ते बघून शांती सकाळी मालकिनीच्या घरी जे काही झालं म्हणून उदास आहे असा विचार करते. बेटा, तिकडच्या मालकिनीने गोड पाठवलं आहे, हे घे खा. आई, एक गोष्ट सांगायची होती. ते असं आहे ना, काय आहे बेटा, बोल पटकन. आई ते सकाळी तुझ्यापासून उदास होऊन घरी येत होते ना, मध्येच एक साधू दिसले मला. अरे अच्छा, काय बोलले बेटा ते? काय झालं, का रडते आहे असं विचारलं. मी त्यांना सगळं काही सांगितलं. ते माझ्यासोबत घरी येऊन एका सोन्याचा टेबल फॅन आणि चांदीचा टेबल फॅन, तुझा सगळा त्रास नाहीसा होईल असं बोलून चालले गेले आई. त्यानंतर ते कसं काम करत आहे ते बघायला घेतलं मी आई. अच्छा बेटा, शेवटी काय झालं? आत्ताच येते, थांब. असं लक्ष्मी आत जाऊन भांड्यात लपवलेलं सोनं आणि चांदीला आणून दाखवते. ते बघून शांती खूप आश्चर्यचकित होते.
हे सगळं खरंच सोनं आणि चांदी आहे बेटा. आपला सगळा त्रास नाहीसा होईल याच्यामुळे. अच्छा थांब. असं बोलून शांती सोनं आणि चांदी विकून पैसे आणायला जाते. तिची आई गेल्यानंतर लक्ष्मी सोन्याच्या फॅनला एका खोलीत आणि चांदीच्या पंख्याला दुसऱ्या खोलीत ठेवून चालू करते. सोनं आणि चांदीने खोली पूर्ण भरून जाते. सोन्याला विकून पैसे आणायला गेलेली शांती घरी परत येते. घरात होणाऱ्या चमत्काराला बघून शांती आश्चर्यचकित होते. इतक्या सोन्याचं काय करणार हा विचार करून डोकं पकडते. आपल्या आईला बघून लक्ष्मी असं बोलते. काय झालं? हे सोनं चांदी आपल्या गरिबीला लांब करतील. सगळा त्रास कमी होईल. खरं आहे, पण त्रास पण होईल बेटा. काय बोलते आहे आई तू? समजत नाहीये. हो बेटा, आपल्याला जितकी गरज आहे तितकंच असायला हवं. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यामुळे नवीन त्रास होऊ शकतो. जेव्हा येईल तेव्हा बघितलं जाईल. आता या सोनं आणि चांदीच्या मदतीने त्रास दूर करूया. मुलीच्या बोलण्याला हो बोलून शांती सोनं आणि चांदीला घेऊन मोठं घर बांधते. आपल्या मुलीसाठी सोन्याचे दागिने सुद्धा बनवते. चांगले चांगले कपडे खरेदी करतात. घरात सगळे भांडे सोन्याचे बनवते. बाहेर फिरायला मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा घेतात. सगळे लोक लक्ष्मी आणि शांतीला बघून आश्चर्यचकित होता. गरज असो वा नसो शांतीच्या घरी येऊन प्रेम दाखवून आपला त्रास सांगून गरजेसाठी पैसे घेऊन जायचे. काय किती नातेवाईक आहेत आपल्याला? मला नव्हतं माहित इतक्या दिवसापासून. कुठे होते हे लोक? मी तुला त्या दिवशी बोललेले ना, जितके श्रीमंत होऊ तेवढा त्रास परत येईल. हे बघ, असं आपल्या बोलून आपल्या गरजेसाठी इकडे येतील. आपल्याकडे येण्याआधी थोडा पण त्यांच्या मनात येत नाही का? जेव्हा आपण लोक गरीब होतो तेव्हा आपल्यासाठी आले असते तर आपण कोण आहेत हे पण माहित नव्हतं. असे वागले तर आता कोणतं तोंड घेऊन आपल्या घरी येतात आहे हे? तेच आहे बेटा, पैशांची जादू. मनुष्याने जे केलं ते लक्षात न ठेवता आपण केलेली मदत विसरून जातात. म्हणून तुला त्या दिवशी बोललेले, यामुळे आपल्याला त्रास होईल. हो आई, खरं बोलली तू. म्हणून मी एक काम करायचा विचार करते आहे. काय आहे सांग लक्ष्मी. मी असं रिकाम्या लोकांना पैसे देण्यापेक्षा जेवण न मिळणाऱ्या लोकांना आणि गरिबीमध्ये राहणाऱ्या लोकांना मदत करण्याचा विचार करते आहे. साधूंनी दिलेल्या फळाला गरिबांसाठी उपयोग करेल आई. अच्छा बेटा, तुझी इच्छा. तिच्या आईने मान्य केल्यावर लक्ष्मी आपल्या जवळचं सोनं आणि चांदीच्या फॅनचा उपयोग करून त्याच्यामुळे आलेल्या सोनं चांदीला विकून आलेल्या पैशात गरिबांना अन्नदान करून आणि छोट्या छोट्या मुलांसाठी, म्हाताऱ्यांसाठी कपडे देणं, जेवण न मिळणाऱ्या लोकांना, गरिबीमध्ये मेहनत करणाऱ्या लोकांना शिकवण्याचा पुण्याचं काम करते. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कॉमेंट करा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.